नमस्कार मंडळी, मी रुपाली आणि रुपालीज लाईफस्टाईल माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर आज बघू आपण कोणती नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर मंडळी, नवीन म्हणजे बघायला गेलं तर ही खूप खास रेसिपी आहे माझ्यासाठी. म्हणजे मी माझ्यासाठीच म्हणेल, कारण मंडळी कसं आहे, मला शाबू आवडत नाही आणि मी त्याच्यामुळे मी काय करते, शाबूला ऑप्शन म्हणून आणि एकतर उपवास आपले ठरलेलेच असतात, त्याच्यामुळे मी काय करते मंडळी, शाबूला ऑप्शन म्हणून का नाही, शाबूचे असे शाबू म्हणा किंवा भगर म्हणा, असे ह्याचे वेगवेगळे प्रकार बनवत असते. तर त्याच्यामुळं मी आज बनवणार आहे मंडळी शाबू वडे, जो की एक उपवासाचा पदार्थ आहे. आणि जसं मला आवडतात शाबू वडे आणि साबुदाणा खिचडी आवडत नाही, तसं कोणाकोणाला ते आवडतात आणि कोणाकोणाला आवडत नाही. तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला, जेणेकरून. आणि तुम्हाला असे कोणत्या रेसिपीज हव्यात ज्या की माझ्या भविष्यामध्ये चॅनलवर अपलोड करावे जर तुम्हाला असं वाटत असतील, तर ते पण कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी. चला आपण रेसिपी बघून घेऊ. आपल्याला पुढीलप्रमाणे साहित्य लागेल. उकडलेले बटाटे 3 ते 4, 3-4 तास भिजवलेला शाबू, हिरव्या मिरच्या बारीक कुटून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकून कुटायचं नेहमी हिरवी मिरची, जेणेकरून ती लवकर वाटली जाते आणि काळी पण पडत नाही. शेंगदाण्याचं कूट, थोडीशी जाड भरड असलेला शाबू अगदी मस्त भिजलेला आहे मंडळी. हे बघा, चांगला भिजलाय शाबू. रात्रभर भिजवायची गरज नाही. आजकाल कसं होतंय, शाबू हे जो आहे तो लगेच भिजणाराच मिळतो मार्केटमध्ये. त्यामुळं मी पण तो सकाळीच भिजवला होता. यामध्ये जे आपण मिरचीचं कुटून घेतलेली आहे मिरची, ते टाकूया. बटाटे कुस्करून टाकायचे. हाताने करा किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून पण टाकू शकता, किंवा खिसणीने चांगल्या प्रकारे खिसून पण तुम्ही हे बटाटे टाकू शकता. पण या ठिकाणी कसं आहे मंडळी, मला ना असे चंक्स जे बटाट्याचे लागतात ना, ते खूप आवडतात आणि ते वड्यांमध्ये छान पण दिसायला दिसतात. त्यामुळे असे मोठे मोठे ठेवले तरी छान वाटतं ते. तुम्ही यात आलं पण टाकू शकता, आलं पण उपवासाला चालतं. मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. आणि चांगलं ते मॅश करून मिक्स करून, हाताने करायचं नाही, मॅशरने वगैरे करायचं, जेणेकरून हाताला तिखट लागणार नाही मंडळी. तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं. थोडंसं म्हणजे थोडं थंड करायचं, थोडं थंड, बाकी कडकच हवं आहे आपल्याला. आणि सेटअप बघा आपल्या मंडळी किती सुंदर आहे. आणि शाबू वडे तळून घ्यायचे. असे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत मंडळी. अतिशय दिसायला सुंदर सोनेरी रंगावर हे मी तळून घेतलेत. आवाज बघा आता किती सुंदर येतोय त्याचा. बघा, असे छान छान मस्तपैकी फुगलेले आहेत ते. क्रंची छान असा क्रिस्प आलेला आहे त्याला. मस्त आहे एकदम मंडळी. चला, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मस्त रेसिपी खा मंडळी.